रोहिणीचं आणि आईचं नातं तर बऱ्याच लोकांना वाटते की रोहिणीला कमी जीव लावते किंवा कोमलला जास्त जीव लावते, तर त्या हिशोबाने तू बोल म्हटलं. आणि इकडं परीसाठी मॅगी करायला आणि इकडं काळा चहा माझ्यासाठी. अजून काही दुधाचं खाणं चालू नाही केलेलं आहे. परू तू नमस्कार नाही केला ना? नाही केला, निसी पाद होती. तेल लावणं चालू आहे केसाला. तर वाजले संध्याकाळचे 5. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर तुम्हाला तर माहिती मी इकडे बाहेर आलेलो आहे. काल एक व्हिडिओ बघितला मी दांडेलीचा. मला बरेचसे कमेंट्स देखील आले की दादा पाण्यामध्ये जरा सांभाळून जा असं तसं. तर ठीक आहे, ती मी खातिरदारी बाळगतो. आणि तुम्हाला अजून एक बोलायचं आहे की 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पडला होता आपल्या रोहिणी राम सावळे या चॅनलवर, ज्यामध्ये तुम्हाला काही खटकलं. म्हणजे जवळपास 1 तासामध्ये त्या व्हिडिओला 107 का 108 कमेंट्स आल्या होत्या, ज्या ऑलमोस्ट मी रीड केल्यात. मला मुद्दाच कळत नव्हतं तुमचं काय चाललंय सगळ्यांचं. मला माझ्या कमेंट सेक्शन मध्ये बऱ्याच कमेंट्स आल्या, त्याच्यानंतर मला कळालं विषय काय आहे. तर तुमच्यासोबत हा विषय क्लिअर करावा, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. बाकी दुसरा काही विषय नाहीये. तर प्रॉब्लेम असा झाला ना की मी जालन्याला नव्हतो आणि आता रामभाऊ आहे, त्याने एक व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला आणि असा विषय झाला की आई थोडा नाही का खडूस सासू बनण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्याला मी सांगितलं होतं की बाबा तू एक कॉन्टेंट घे, कारण की तुम्हाला माहितीये शर्ट खराब झालंय. तर असा एक विषय आहे. तर काहीतरी कॉन्टेंट असल्याशिवाय डायरेक्ट व्हिडिओ, म्हणजे माझा सुद्धा व्हिडिओ तसा येत नाहीये. मी काहीतरी विषय असल्याशिवाय बोलतच नाहीये. वायफायचा व्हिडिओ येतच नसतोय. परंतु आजचा व्हिडिओ त्याच्यामुळेच आलेला आहे. तर त्याला फोन आला होता की तू काय म्हणजे भाऊ काय करू. त्याला म्हटलं बाबा रोहिणीचं आणि आईचं नातं तर बऱ्याच लोकांना वाटते की रोहिणीला कमी जीव लावते किंवा कोमलला जास्त जीव लावते. तर त्या हिशोबाने तू बोल म्हटलं की आईला तसं सांग. तर त्या हिशोबाने आई बोलत होती. तुम्हाला माहिती किती फ्लोली बोलून जात होती व्हिडिओमध्ये. तर तोच विषय होता. बाकी कोणी असे एवढे रिस्क म्हणजे सिरियसली नका घेऊ त्या विषयाला, एकदम लाईटली घ्या. बाकी त्यांचं नातं त्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे आणि आपले जे सबस्क्रायबर फॅमिली त्यांना देखील माहिती आहे. जे लोक कमेंट्स करताय त्यांना कुठेतरी खटकलं असेल म्हणून कमेंट्स करताय, पण ठीक आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणी सुद्धा बरोबर आहात, म्हणून तुम्हाला काही मी चुकीचं ठरवत नाहीये. बाकी मी जालन्याला गेलो की तिकडचे व्हिडिओ देखील येणार आहे. याच्या पुढे कोमलचा व्हिडिओ आहे, तो देखील तुम्हाला बघायचा आहे. तर म्हटलं चला तुम्ही सोबत क्लिअर करा. आणि तुम्ही काय झालंय माहिती का, तुम्ही जर अशा बघा आता ऑब्विसली सांगतोय की हा व्हिडिओ जे आहे रोहिणीची घरची पण बघता, रोहिणी पण बघते. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर अशा कमेंट्स केले ना की आई कोमलला जीव लावते, रोहिणीला जीव लावत नाहीये, ऍक्च्युअली मग तसं काही नाहीये. पण तुम्ही बोलून 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 रोहिणीच्या मनामध्ये तसं काही निर्माण नका करू, माझं असं म्हणणं आहे. ओके, तर प्लीज राम भाऊला कमेंट्स असे करू नका. त्याला त्यातलं एवढं नवीन असल्यामुळे समजत नाही आणि तो पटकन दिवशी त्यानं कमेंट्स बंद करून टाकल्या. कारण की कमेंट्स तसे यायला म्हटलं तर डायरेक्ट बंद करून टाकलं. म्हणजे ठीक आहे बाबा, जाऊ दे, बंद तर बंद. पण तुमचं मत काय आहे ना ते इथंही नोंदवा माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये. बाकी तसा विषय काही नाहीये जसं तुम्ही विचार करताय. तर मला सांगा की हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय, आता मी सध्या महाडमध्ये आहे, आता रायगडला जातोय. रायगडचा फोर्ट जो आहे तो आम्ही एक्सप्लोर करणार आणि डायरेक्टली घरी जाणार आहे. तर रायगडचा मी थोडा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल, जर काही तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा तसं. बाकी आता कोमलचा एक व्हिडिओ आहे तो बघा पुढे, आणि प्लीज अशा काही कमेंट्स करू नका. मी लवकरच तुम्हाला माझ्या फॅमिली सोबत भेटेल. चला पुढे व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. नमस्कार परी. नमस्कार कर. नमस्कार नाही करत तिलो, ते आता झोपेतून उठलेले. आई नमस्कार. नमस्कार. आमचा कॅमेरा लय खराब झालाय. आज माझा कॅमेरा आहे फोनचा, त्यामुळं तसं तुम्हाला दिसत असेल. तर तुमचे ओम दादा गेलेले कामानिमित्त बाहेर, आणि इकडं परीसाठी मॅगी करायला आणि इकडं काळा चहा माझ्यासाठी. अजून काही दुधाचं खाणं चालू नाही केलेलं आहे. परी आत बरं वाटेपर्यंत दुधाचा चहा प्यायचा नाही अजून तरी 15 दिवस तरी मी अजून हे नाही करणार आहे, दुधाचा चहा नाही पिणार आहे. इकडं परीसाठी मॅगी तयार व्हायली, कारण तिला झोपताना म्हणलं त्यांनी आईनी की मी मॅगी करून देईन म्हणून. लगेच उठल्या. आता 1 घंटा नाही झालं तिला झोपून, तर लगेच उठली म्हणली मॅगी. जोळीतून तशीच उडी मारली. चला मॅगी नको आता तिथं नको, झाली मॅगी तुझी, झालं झालं शिजले आता ते मॅगी. तर असं दारा मी मसाला काढ. मसाला कसा फक्त परीसाठी मॅगी आणली, बाकी घरी कोणीच खात नाही.
परीला जास्त देत नाही आम्ही शक्यतो. ती म्हटली तरच तिला लाडी गुडी लावायसाठी. 2 दिवसाआड 3 दिवसाआड नाहीतर देत तशी नाही आम्ही ती भाजी जास्त. पोळी खाती तशी तिने सकाळी खाल्ली. काय खाल्लं तिने? काय खाल्लं बरं तू? धापाट धपाट खाल्ला आणि थालीपीठ खाल्लं तिनं सकाळी. पुरणपोळी खाल्ली. आई म्हणली धपाट खाते, धपाट नाही खात म्हणजे मला पुरणपोळी पाहिजे. थोडस पुरण उरलं होतं आमचं ते तिला कुकर आहे कुकर. काकूचं कुकर पिल्या हात नाही लावू. कुकर आहे कुकर. हा पप्पाचा डब्बा. काय करते तू परी? काय खाते तू बाळा? मॅगी खाती का? काय पाहिजे तुला? काय सांग ना. आमचे पप्पा गावाला गेले म्हणा. आमचे पप्पा दिसणार नाही 2-3 दिवस तुम्हाला. पप्पा कधी येणार सांग त्याला. आपले पप्पा कधी येणार सांग ना. 2 मिनिटं थांब 2 मिनिटं थांब. झालं. आमची मॅगी झाली. आमचा चहा पण झाला. आता आम्ही तुम्हाला भेटू. ही अशी मॅगी झालेली आहे बघा. साधी उकळवले आम्ही. थोडा मसाला टाकला. झाले आमची. ज्यादा काही टाकत नाही परीला खायचं असलं. तिखट नाही मीठ नाही काय नाही त्याच्यात. हे पहा आता आम्ही तुम्हाला भेटतो मॅगी खाल्ल्यावर परीच्या. कारण फोन चालू असला का तिला फोन लावून द्यावं लागतो तेव्हा खाते ती. झालं पर झाली. अशी काही मॅगी थोडीच पाहिजे तिला जास्त नाही पाहिजे. चला आता आम्ही मॅगी खाल्ल्यावर भेटतो तुम्हाला. परू तू नमस्कार नाही केला ना? केला ना मग. नाही केला. नुसती पाहत होती. तेल लावणं चालू आहे केसाला. आता वाजले संध्याकाळचे 5. मेकअप आता पायाला मेकअप चालू आहे. मेकअप तिचं झालं की नंतर माझं. 4 वेळा झाल्या. नमस्कार रोहिणी. नमस्कार. तुला रोहिणी मगाशी नव्हती कारण रोहिणी झोपलेली होती. तुला आई तेल लावून देते कसं वाटलं? तुला सासू वाटते का माय वाटते? आई तुला आईचं सोबत पडलं. लोक कमेंट करून करतात आपल्याला. काय माहित. इकडे ये ना इकडं. तुझ्या मम्मीने कितीदा तेल लावून दिलं बाळा तुला? सासून किती बाळा दुसऱ्यांदा. आज उद्या तिला केस धुवायचे असन तेव्हा ती तेल लावून घेते. कंगू परीची घाला. परीची म्हणजे गुड्डाला लावते माझं गुड्ड हुशार. गुजू गुजू गुजू. सकाळपासून आम्ही केसच नाही विचारले. तसेच आहे परीचे. आता आम्ही मस्त परीला सवय लागलेली आहे मोबाईल पाहायची. आणि आता लय जेव्हापासून ते घाबरायला सुरुवात केली तेव्हापासून तिच्या हातात मोबाईल पडलेला आहे. 2 महिने झाले तिला ती सवय लागली. म्हणजे 1-2 महिने होत आले. जेव्हापासून तिला भीती वाटायला लागली तेव्हापासून तिने घर धरलं नुसतं. घर धरलं तेव्हापासून मोबाईल धरला हातात. फ्रीज मध्ये चॉकलेट आहे. आता किती चॉकलेट खाती? आणि मग अशी उठल्या तिने आईन म्हणले मॅगी करून दे. कारण आई झोपताना तिला म्हटलं होते मॅगी करून देईन म्हणून. लगेच उठले. जोळीतून बाहेर आले नाही तर आई मॅगी मॅगी. मॅगी थोडीच खाल्ली आम्ही. वरती झाली का तू? मग जट्टू बांध ना. जट्टू बांध ना. घरात आहे आपण. हा कर. या असा आवाज आला का ती भीती आणि मोबाईल मागती. काय करावं कळत नाही त्या आवाजाचं. काय नाही करत कोणी. काय नाही करत बरोबर. सगळे घरात आहे. तेच ना त्या आवाजामुळे तिला मोबाईलची सवय लागली. नाही तर मोबाईल पाहत नव्हती तिच्या. आता परीचे पप्पा गेलेले गावाला. परू कोणाचं आहे ते? तुझं आहे? तू
कोणाची आहे? तू कोणी सांग? तुझीच आहे का? तुझी आईची, परत दादाची, पप्पाची, काकाची. आज आमची सकाळपासून लाईट नव्हती. ती आत्ता लाईट आली, आत्ता कपडे लावले, मशीन बंदी. मस्त ते कपडे हाताने धुतले गेले असते, पण आमची टाकी नव्हती वरची भरलेली, अर्धीच टाकी होती. ती वापरायला ठेवली आम्ही दिवसभर, कारण आम्हाला कळलं होतं की पार 5-6 वाजता लाईट येणार आहे. बरोबर 4:30ला लाईट आली. मोटर लावली पहिले, नंतर आम्ही मशीन लावली. झाले कपडे. आता झाले कपडे. आणि पाऊस ये जा करू राहिला आज. तुमची सांगत किती थांब दे, 2 मिनिटं. काकूची व्हिडिओ कॉलची. आपले काकू आपली आहे ना? का काकाची आहे? माझी आहे ना काकू? काय करायचं? नीट करू का? बाई, बाय. कसं नीट केलं बाई? बाय. आई ना. झोप नाही, माझी बाळ म्हणते नीट कर आई. ओ बाबा, पिल्लू हलकेच आहे, पिल्लू. अरे बाबा. आता इकडून शिकून सांगते. आपल्या काकूला माहेरी पाठवायचं पिल्या? नाही. काय आलं? काय दे ना तो जिट्टू घालायचा ना आता. इकडे मी लाव जिट्टू बांधू का? कोण बांधत? आई तेल लावलं ना तू आताच, तुझ्या हाताने लावलं तू. किती तेल लावते तू? तुझ्या केसाला किती तेल लावा ते कमीच पडतं. माझ्या काकूचं डोकं विंचरून देते. मी देते तुझं घालून. चल ये. आता माझं छोट बाळ आलं, माझं एक गुड्डा. प्लस लाल कर बाय मा गुड्डा. खाली बसती का? असं असं काही आहे आमच्याकडे. एकच आता मम्मा येईन आमची. नाही मम्माचं विचारलं सकाळी. आज माझा चेहरा दिसणार नाही तुम्हाला. कारण आम्हाला कंबळ देत नाही, रब्बल देत नाही. आज फक्त माझा आवाज आहे. काय धरू? व्हिडिओ घ्यायला. हा ते असले आणि त्यांच्यासारखं आम्हाला बोलता येत नाही. पटापटा 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 ते बोलून जाता है ना. पप्पा बोलण्याच्या बाबतीत लय हुशार आहे पप्पा आमचे. माकडं आहे ते. तो पप्पाची आठवण येते बिल्या. हा माझे पप्पा कुठे गेले? रात्री म्हणत होती पप्पा इथं नाही झोपणार. पप्पाची गेल्यावर आठवण येते गावाला गेल्यावर. माझे मामा कुठे? माझे शिदू मामा कुठे गेले? माझे शिदू मामा. बिलो बोल ना. बाळा पप्पाला म्हण ना लवकर या म्हणून. पप्पा व्हिडिओ पाहिन ना. बाळा आवलेला पप्पाला म्हणा लवकर या. जायचं. हा तू येत नाही? विजू मामाच्या लग्नाला नाही जाणार आम्ही. बाकीचे जाणार आहे. आई दादा रोहिणी आणि राम भाऊजी. आणि शियाळी का? वरती कमून चालली तू? तेल आणायला. अगं विचारलं डोकं आता कशाला लावायचं तेल? थोडं ते हाताला बाईच्या. चल ये मग चल. चालली वरती काकूकडे तेल घ्यायला. बाय. जाय बाय. ताई येणार आहे म्हटल्या. येते 5-6 तारखेला येते म्हणे. लग्नाला पण जायचं. इकडूनच जाणार ते लग्नाला विजयभाऊच्या. पावसाचं काय ठरतं काय नाही. हा मला भेटायला येणार होते. खोबऱ्याचे लाडू आणते मी. खारी खोबऱ्याचं घरीच केलते आम्ही. माझ्यासाठी करून ठेव डबा. हा म्हणलं कॅरी बॅग मध्ये दिली नाही म्हणजे डबा दिला. आली खाली. डबे सगळे डबे ताईंनी नेले ना, ते मित्रांना वापसच देत नाही. ती म्हणते लग्नाला देईन, अमक्याला देईन, नातू झाल्यावर देईन अशी म्हणते. काय बोलावं तिला कळतच नाही. फार 5-6 डबे जमा केले तिनं.
आमचे. चला जाऊ देऊन टाकू एक डबा परत. आतापर्यंत कोमलच्या दिले, आता एक रोहिणीचा देऊ का ग ताईंना डबा. चल ग एक ग मनीषा देते तुला डबा लाडून. तिथंच दुसरी चप्पल कुठे आहे? हे घे रोहिणी. आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये एवढंच पाहायला भेटणार आहे. फक्त आम्ही चौघी जणी, बाकी भाऊजी गेलेले दुकानात. आज आहे रविवार, बाजार घेतला वाटतं त्यांनी, है ना? सगळ्याचे भाव वाढलेले. मग भाव तर वाढणार आहे. 300 रुपये किलो लसूण 300 रुपये किलो झालाय. भाई ओली होईल ना ती. हा नको बिला. बाय बाय कर आता, आपला व्हिडिओ संपला बरं. बाय बाय कर. बाय कर ना. किशी दे परी 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 पप्पाला मामाला बाय. सुधू मामा पाते पप्पा पाते दे. बाय ना लवकर या. बाय. लवकर या. परी परी व्हिडिओ पाहा ना आमचा. व्हिडिओ पा. बाय बाय. बाय बाय. सुधू मामा बाय. बाय.